मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत चित्रकूट धाम येथे असलेलं हनुमान मंदिर, ज्याला म्हणता हनुमान धारा. तर इथे उडण खटोला आहे बघा. आम्ही सगळे उडण खटोल्यामध्ये बसलेलो आहोत. लहान मुलांचं तिकीट आहे 120, 3 ते 10 वर्ष वयोगटापर्यंत, आणि मोठ्यांचा 160 रिटर्न आहे. आता आम्ही चाललेलो आहोत बघा हळूहळू. बघा आमची इशू म्हणते आता सुरू झालंय. चाललं वरती बाबा उडून खटोला आहे. उंच आहे बऱ्यापैकी. फुल्ल आहे बरं का. असं पुढं काढ. पायऱ्या पायऱ्या तर तेच आहे ना. सगळं फुल्ल आहे. फुलं आहे माय. ते झाकेल होतं आपल्या पहिले. काचा होत्या त्याला. त्या काचा होत्या. आम्ही आता वर चाललेलो आहोत. तुला आलं ते आता वरती. हे बघ हे. आमची इशू घाबरत आहे. बघा याला उडून खटोला. सगळेजण थोडे जीव मोठे धरून बसलेले आहे. आता इथं हनुमानाला भेटायचं आपल्याला. हा आहे आपल्या जगातला सर्वात मोठा पाळणा. हा का? दिसते बघ किती आहे. सगळं दिसतं गाव. लयच उंच आहे ते. वाटतं आपल्याला खालून बघितलं. प्रमोद कुमार ढोले भीती वाटायला आत्या थांबू का बरं रे. जय श्रीराम मित्रांनो, आता आपण आलोत आहोत चित्रकूट धाम मधलं आपलं स्पॉट आहे हनुमान धारा. आता तुम्हाला नावामध्ये कळस हनुमान धारा. हनुमान धारा म्हणजे एक मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे बघा. तुम्हाला मी दाखवतो थोडक्यामध्ये. एक छानशी गोष्ट या मंदिराच्या बॅक साईडला आहे. उंच डोंगरावर आहे, यायला रोपवे आहे. 700 शिड्या आहेत, 700 पायऱ्या आहेत. चढायचं चढू शकतात. जर तुम्हाला नसतं चढणं शक्य तर तुम्ही रोपेनी वर येऊ शकतात. रोपेला मोठ्यांना तिकीट आहे 160, लहानांना तिकीट आहेत 120, 10 वर्षापर्यंत. तर ह्या मंदिराची गोष्ट अशी आहे की लंका दहन केल्यानंतर हनुमानजी जेव्हा अयोध्येमध्ये रामासह परत आले, रामराज्य सुरू झालं, तेव्हा प्रभू रामचंद्राने सर्वांना जबाबदाऱ्या दिल्या. प्रभू रामचंद्राने सर्वांना मोक्षप्राप्तीचा मार्ग पण सांगितला. पण जेव्हा हनुमानजींचा नंबर आला तेव्हा हनुमानजीला प्रभू रामाने सांगितलं की हनुमाना तुला इथंच थांबावं लागणार आहे. जोपर्यंत या पृथ्वीवर माझं नाव घेतलं जाईल तोपर्यंत तू चिरंजीव म्हणून इथंच राहील. मग हनुमानाने रामाला सांगितलं की बा हा प्रभू रामा, मी थांबायला तयार आहे, पण लंका दहनामुळे माझा जो ज्वालाग्नी होत आहे त्यासाठी मला शांत असं ठिकाण तू सांग. आणि मग प्रभू रामानी हनुमानांना या चित्रकूट धामच्या या मोठ्या डोंगरावर पाठवलं. इथे बाण मारून पाण्याची गंगा अवतरित केली आणि इथे प्रभू आपल्या हनुमानाचा जो अंतर्दहा होता लंका दहनामुळे होणारा तो कमी केला, शीतळ झाला, शांत झाला. अशा प्रकारे इथे या मंदिराची महिमा आहे. इथे आता आम्ही